आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी। ही वर्षभर भाजी आपल्याला मिळत नाही, ठराविक महिनेच मिळते, ती पण थंडीच्या दिवसात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही खूप छान लागते भाजी आणि एकदम बनवण्याची पद्धत पण एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे। तर चला मग सुरुवात करूया आपण भाजी बनवायला। मी इथं हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे, त्याचे कवळे शेंडे। ही भाजी मला माझ्या आईने तोडून दिलेली आहे शेतातली, त्यामुळे मी इथं धुणार नाही आहे, फक्त झाडूनच आपण घ्यायची ही भाजी। पण आपण बाजारातून आणतो ती बऱ्याच ठिकाणावरून येते, त्यामुळे ती एकदा धुवून घ्यायची, फक्त जास्त चोळून धुवायची नाही, नाहीतर त्याची चव राहत नाही भाजीला। मी इथं भाजी चांगली झाडून घेतलेली आहे। तर आता आपण करायला घेऊया। तर त्यासाठी इथं मी मिरच्या 3 ते 4 घेतलेल्या आहेत, त्या कमी तिखट आहेत, तुमच्या तिखटनुसार तुम्ही घ्या। आणि लसूण आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून घेतलेले आहेत। आपल्याला ते थोडं जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे त्याचं। आणि मिरची आणि लसूण पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये आपण 1.5 चमचा तेल घालायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून आपण वरून वाटलेला मिरची आणि लसणाचं वाटण घालून घेऊया। हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे आता भाजलेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण भाजी घालून घेऊया। ह्यामध्ये आपल्याला दुसरे कोणतेच मसाले घालायची गरज नाही आहे, या भाजीची चव छान येते, त्यामुळे दुसरे मसाले आपण इथं घालणार नाही आहोत। हे आपण थोडं हलवून घेऊया। ही मी भाजी धुतली नसल्यामुळं ह्याला पाणी जास्त सुटत नाही आहे, तर आपण वरून थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं। तुम्ही भाजी जर धुवून घेतलेली असेल तर त्याला पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे वरून पाणी घालायची गरज नाही आहे। हे आपण आता थोडं मिक्स करून घेऊया। यामध्ये अजून थोडं पाणी घालावं लागणार आहे, कारण ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो। इथं मी वरून आणखी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि बारीक केलेलं शेंगदाण्यांचं कूट घालून घेऊया। हे आता एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता भाजी व्यवस्थित आपली मिक्स करून झालेली आहे। तर आता आपण वरून झाकण ठेवून ही 10 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊया। 10 मिनिटानंतर आपण भाजी बघूया। भाजी आता आपली झालेली आहे। तर आता आपण हे न झाकण ठेवताच आपण हे पाणी आटेपर्यंत थोडंसं कमी गॅसवर आपण ही शिजवून घेऊया। अजून हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं अजून लागतील भाजीला। मी इथं भाजी एकदम सुक्की बनवते, त्यामुळे ह्याच्यातलं पूर्ण पाणी आटवून घेणार आहे। तुम्हाला जर ह्याची ग्रेव्ही बनवायची असेल तर पाणी तुम्ही अजून ॲड करू शकता। हे आपल्याला पाणी ह्याचं पूर्ण आटवून घ्यायचं आहे। इथं आता आपल्या भाजीचं पाणी आटलेलं आहे, भाजी आता आपली सुक्की झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण आता प्लेटिंग करून घेऊया। आपण ही भाजी भाकरीबरोबर वाढून घेऊया। ही एकदम भाकरीबरोबर एकदम अप्रतिम अशी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।